नमस्कार. फोटो पाठवा दोन्ही साईडचा पाठवा. ते कटर कितीला? कोणतं पाहिजे सर? पिवळं पिवळं 50. मित्रांनो, आज मी गेलो मुदा त्याला किरकोळ एक काम होतं आणि त्यानंतर एका दुकानात गेलो, इलेक्ट्रिक दुकानात. आणि आपल्याला हे मल्टीमीटर वगैरे घ्यायचं होतं आणि आपल्यासोबत काय घडलंय ते तुम्हाला मी सांगणार आहे. एक कटर पाहिजे होतं वायर कट करण्यासाठी, त्याचबरोबर हे मल्टीमीटर एक पाहिजे होतं, त्याचबरोबर आणि हा टेस्टर एक. असं एका दुकानात मी गेलो आणि ह्या 3 वस्तू मी खरेदी केल्यानंतर बिल वगैरे ते भावानं विचारलं. असं टोटल झालं. टोटल मी बिल त्याला पे केल्यानंतर मी आत्ता दुकानात आलो, जस्ट दुकानात आलो. आणि काय झालंय सांगतो तुम्हाला. जे मल्टीमीटर आहे की नाही, ह्याविषयी आपल्याकडे एक मोठा गमचो झाला आहे. म्हणजे माझ्या बी ते लक्षात आत्ता आलं, कारण मी एका मित्राला आता दाखवलं. हे मल्टीमीटर मी एवढ्याला घेतलं. तो काय म्हणला, एवढ्याला काय सांगतोस? मग ते बी म्हणला, एवढं कसं काय? बघ जरा तुझ्यावर काहीतरी धोका झाला. मग काय झालं मित्रांनो, मी हे सर्च केलं. हे मल्टीमीटर सर्च केल्यानंतर मला एक कळालं, जवळजवळ ही जी किंमत 385 रुपये आहे. आणि ह्या दुकानदारानं मला किती रुपयाला दिलंय सांगतो तुम्हाला मी. हे मल्टीमीटर मित्रांनो मला दिले फक्त 180 रुपयाला. मालक नव्हते, तो मुलगा होता. मुलग्यानं मालकाला विचारलं पिवळं मल्टीमीटर किती? मग तिने सांगितलं 180 रुपयाला. मग 180 रुपयाला त्यात 2 प्रकारचे मल्टीमीटर आहे गो. ते दुसरं पण येतंय 130 ते 150 रुपयाला येतं. मग त्यांनी हे मला 180 रुपयाला दिले. आल्यानंतर मी चेक केलं ही जी मल्टीमीटरची किंमत आहे ॲक्च्युली 380 किंवा 370 रुपयाच्या आसपास काहीतरी भेटते. मग आता ह्या तोटा त्या दुकानदाराला झाला. आता आपण तिथं 2 दिवसांनी जाणार आहे आणि ही खरी हकीकत त्या दुकानदाराला सांगणार आहे. आणि त्याचं काय असेल ते वरचं पैसे आपण त्यांना देणार आहे. कारण त्यांना पण आता कळालं असेल हे मल्टीमीटर 380 रुपयाला येते आणि तू दिलंस 180 रुपयाला. उगाच त्या दुसऱ्या त्या बिचाऱ्याला बुरदंड नको. मग आपण त्याला तिथं गेल्यानंतर 2 दिवसानंतर ते पैसे परत देणार आहे. त्या दुकानदाराचा नंबर पण नाही आपल्याकडे. नंबर वगैरे असला तर फोन करणारच आहे मी. ओके. नमस्कार. फोटो पाठवा दोन्ही साईडचा पाठवा. ते कटर कितीला? कोणतं पाहिजे सर? पिवळं पिवळं 50 रुपये. निळं घेतलं तर ते 110 झाले. 100 ते मल्टीमीटर तुम्हाला बसेल 160 रुपयाला यातलं. आणि ते खायचं त्यातलं नाही सर, त्यातलं स्टॉक नाही. मग पुढचे 700 ते कितीच आहे? ते कितीच आहे? 350 रुपये. इकडे दे. बरं, हे चांगलं आहे. चांगलं आहे. चेक करायला नाही चांगलं. आता काय चेक करायचं काय? येते बघा. हे तुमच्याकडनं एक नेलेलं आहे मी. आता मी इकडे या नाही 15-20 दिवस झाले असते. 15-20 दिवस. मुलगा होता, तुम्हाला फोन लावलेला. सांगतो तुम्हाला. त्यानं ऐका, त्याचं बिल त्यानं कमी लावले, 180 रुपयाला लावले. काय म्हणलं, विचार केला दुकानात गेल्यावर हे ना असं काय दिलंय मला. नंतर म्हटलं ओळखीचं नाही कधीतरी म्हटलं फोटो काय मी विचार केला 180 रुपये कसं येतील. काय फोर व्हीलर पिवळं म्हटल्यानंतर मी काय म्हटलं, अरे ते 180 म्हणजे मी विचार केला. मित्राला विचारलं मी. नंतर मी इथं आल्यावर फोटो बघितला, तू ते दिला म्हटलं ते जरा जास्त आहे. मी विचार केला, आले तर येतात म्हटलं. मी म्हणलो याला हिने एवढं कसं दिलंय. ते माझे सर टेक्निशियनचे आहे सगळे टेक्निशियन. त्या वस्तूचा अनुभव तुम्हाला कसा? दुकानदार म्हणून मी म्हटलो 130 रुपयाला हे मला मिळतंय, हे ना 180 रुपये कसं लावले. मी दुकानात विचार करा. मित्र पण म्हणला एवढा तुला स्वस्त नाही. काहीतरी त्यांच्यात काहीतरी घोळ झाला असं. काय झालं विषय मित्रांनो माहिती सांगतो. त्यांचा मुलगा
मुलगा होता दुकानात. मी काय काय घेतलं सांगतो. एक कटर एक घेतलं, एक कटर टेस्टर एक आणि ते मल्टीमीटर. मुलग्याला काय माहित नाही, त्यांना वाटलं 130 आहे म्हणून 130 ते टोटल मला 280 रुपये बिल केलं. मी 4 व्हीलर चालवत असल्यामुळं पिवळं मीटर म्हटल्यानंतर मुलग्याला सांगितलं ते टेक्निशियन रेट आहे तो 180 ला द्यायचा. नंतर ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी कळालं की ते 350चं मीटर होतं. चांगली गोष्ट आहे की तुम्ही परत आलाय, तुम्ही धंद्यामध्ये सक्सेस आहात. आपण तुम्हाला तुमचं एक थोडं नुकसान करून मी काय करू, बरोबर आहे का नाही? हे करणार नाही बाबा. मी आता व्हिडिओ पण करून ठेवलेला आहे तुमच्याकडे इथं आल्यानंतर की नाही. मला पाठवा की सर माझ्या नंबरला काय काय केलाय काय नाही ते पाठवा, तरी आमच्या कुठल्या ग्रुपला तरी जाईल ते. अहो ग्रुपला नाही, युट्यूब चॅनल आहे माझं. हे बघा व्हिडिओ बघा. ते बघितलं मी तुम्ही उत्तर द्यावर. त्याला म्हटलं हे काय न्यायला तरी कधीतरी येतात, म्हटलं आपण आठवण करू